सामर्थ्य आणि निर्भयता. जसा तुम्ही विचार कराल, जसे तुम्ही चिंतन कराल, तसेच तुम्ही व्हाल. जर तुम्ही स्वतःला दुबळे समजाल तर तुम्ही दुबळेच व्हाल. तेजस्वी मानाल तर तेजस्वी व्हाल. मुलांनो, लक्षात ठेवा की भित्रे आणि दुर्बलच पापाचरण करतात आणि खोटे बोलतात. साहसी व दृढ चित्ताच्या व्यक्ती सदा सर्वदा नीतिपरायण असतात. नीतिमान, साहसी व सहानुभूती संपन्न होण्याचा प्रयत्न करा. धर्म व ईश्वर म्हणजेच अनंत शक्ती, अनंत बल, अनंत वीर्य. दुबळेपणा आणि गुलामी झिडकारून टाका. पाप म्हणून जर काही असेल तर ते फक्त हेच, स्वतःला किंवा इतरांना दुर्बल म्हणणे हेच एकमात्र पाप होय. जसजसे माझे वय वाढत आहे तसतसे सारे काही पुरुष तत्वातच सामावलेले आहे हे मला कळू लागले आहे. ही माझी नवीन शिकवण आहे. बल हे सुख आहे, चिरंतन व शाश्वत जीवन आहे. दुर्बलता म्हणजे सतत दुःख कष्ट होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू होय. पोलादी शरीर आणि सुतीक्ष्ण बुद्धी असल्यास सारे जग तुमच्या पायाशी लोळण घेईल. धैर्यशाली व्हा व वास्तव स्थितीला तोंड द्या. जे वाईट आहे ते तुमच्या मागे लागले तरी इकडे तिकडे पळू नका. स्थिर रहा. उठा, जागे व्हा. आता झोपून चालायचे नाही. साऱ्या उणीवा व सारे दुःख समूळ नष्ट करण्याची शक्ती तुमच्यातच आहे. यावर दृढ विश्वास ठेवा, म्हणजे ती शक्ती आपोआपच जागृत होईल. गुप्त गूढ गोष्टींच्या मागे लागणे आणि खुळचट समजुती बाळगणे ही दौर्बल्याची लक्षणे आहेत. ती नेहमीच पतनाची व मृत्यूची लक्षणे असतात. म्हणून त्यांच्यापासून सावध रहा. सामर्थ्यशाली व्हा व स्वावलंबी बना. आपण हा पहिला धडा घेतला पाहिजे. मी बाहेरील कोणत्याही गोष्टीला केव्हाही शिव्या देणार नाही. दुसऱ्या कोणीही व्यक्तीला मी दोष देणार नाही असा निश्चय करा. धीट व्हा आणि सारा दोष स्वतःवर घ्या. अशी वागणूक हीच खरी वागणूक आहे असे तुम्हाला दिसून येईल. स्वतःच्या दोषासाठी दुसऱ्या कुणालाही बोल लावू नका. स्वतःच्या पायावर उभे राहा आणि सर्व जबाबदारी आपल्या स्वतःवर घ्या. म्हणा की हे मी दुःख भोगतो आहे ते माझ्याच कृत्यामुळे होय आणि ह्यावरूनच हेही सिद्ध होते की ते माझ्याकडूनच नष्ट होऊ शकेल. दुसरा कोणीही त्याला नष्ट करू शकणार नाही. माझ्या तरुण मित्रांनो, सामर्थ्य संपन्न व्हा. हा माझा तुम्हाला उपदेश आहे. गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकाल. हे धाडसाचे शब्द आहेत, पण तुमच्यावर माझे प्रेम असल्याने मी हे तुम्हाला सांगतो आहे. चूक कोठे होत आहे हे मला दिसते. मला थोडाफार अनुभव आलेला आहे. तुमचे शरीर चांगले सदृढ झाल्यावर गीता तुम्हाला अधिक चांगली कळेल. तुमच्या शरीरातील रक्त थोडे शक्तिशाली झाले म्हणजे भगवान श्रीकृष्णाची अलौकिक प्रतिभा व अपार सामर्थ्य यांचे तुम्हाला अधिक चांगले आकलन होईल. तुमचे शरीर मजबूत होऊन आपण मनुष्य आहोत अशी तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्हाला उपनिषदांचे मर्म व आत्म्याचा महिमा अधिक चांगल्या रीतीने कळेल. जे काही आपल्याला समाजाला दुर्बल बनवू शकते ते सर्व गेली 1000 वर्षे आपल्याजवळ आहे. माझ्या मित्रांनो, माझा तुमच्याशी रक्ताचा संबंध आहे. तुमच्या जीवनात माझे जीवन आहे. तुमचा मृत्यू म्हणजेच माझा मृत्यू आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचे आहे की आपल्याला हवे आहे सामर्थ्य, सामर्थ्य आणि केवळ सामर्थ्य. आणि उपनिषदे ही अशा सामर्थ्याच्या मोठ्या खाणी आहेत. अखिल जगाला तेजस्वी बनवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. त्यांच्या योगाने सर्व जग चैतन्यमय व सामर्थ्यशाली करता येईल. ते उत्साहाने भरून टाकता येईल. सर्व जातीच्या, सर्व पंथाच्या दीनदुबळ्या व दलित लोकांना जागृत करून ती त्यांना ललकारून सांगतील की आपापल्या पायावर उभे राहा व मुक्त व्हा. मुक्ती वा स्वाधीनता, शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वाधीनता हीच उपनिषदांची घोषवाक्ये आहेत.